नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही गृहिणी असाल किंवा वर्किंग असाल, कामं तर आपल्याला दिवसाला भरपूर असतात आणि दिवसभरात आपल्या कामांची लिस्ट पण आपल्यासमोर असते. जबाबदाऱ्या असतात, त्या पार पाडण्यामध्ये आपण पूर्णपणे बिझी असतो आणि त्यामुळे कुठेतरी स्वतःला वेळ द्यायला विसरतो. त्याचप्रमाणे कोणत्या गोष्टीतून आपल्याला जास्त आनंद मिळतोय, आपल्याला काय करायचंय, आपलं काय पॅशन होतं आणि आपण ते करतोय का हेच कुठेतरी विसरतो. तर मला असं वाटतं, की आपण बिझी असतो मान्य आहे, पण थोडासा वेळ आपल्या ज्या छंद आहेत, आपली जी आवड आहे, आपले जे पॅशन आहे, त्याला जोपासण्यासाठी काढायलाच पाहिजे. म्हणजे बघा ना, आपण किती वेळा म्हणतो, लग्नाच्या आधी ना मी खूप छान पेंटिंग करायचे हां, पण आता वेळच मिळत नाही आणि मुलं झाल्यावर पण नाही वेळ मिळत. मी आधी ना डान्स करायचे गं, खूप छान डान्स करायचे मी आणि माझी खूप इच्छा होती, की मी हे करायचं, ते करायचं. अशा कितीतरी आपल्या इच्छा असतात, ज्या हॉबी असतात, ज्या आपण आधी करायचो, आता नाही करत. बरेच कारणं असतात त्याला, जसं की स्वतः आता वेळ नसतो, मुलांमुळे जमत नाही, घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे जमत नाही किंवा घरातून बऱ्याचदा नाही म्हटलं जातं वगैरे, वगैरे, वगैरे. पण या सर्वातून आपल्याला मार्ग काढायचा आहे तो स्वतःसाठी. कारण हे पॅशन आपल्याला जपणं खूप महत्त्वाचं असतं, कारण त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो आणि आपण आनंदी तर आपलं घर आनंदी. आणि म्हणूनच सगळी कामं करून आणि सगळ्या कामांच्या व्यापामधून थोडासा वेळ स्वतःसाठी आपले छंद जोपासण्यासाठी काढायचा आणि ते पूर्ण करायचे आणि त्यामुळे जो आनंद आपल्याला मिळेल, तो आपण नेहमीच अनुभवायचा. मग कोणाला ड्रॉइंगची आवड असेल, पेंटिंगची, डान्सिंग, सिंगिंग बरेच काही छंद असतात ते जोपासायचे आणि स्वतःमध्ये एक पॉझिटिव्ह चेंज बघायचा. आणि कसं होतं आपण सगळ्यांसाठी घरात करतो आणि एक आपल्याला मनातून समाधान असतं, की आपण हे सगळ्यांसाठी पण करतोय आणि आपण स्वतःसाठी सुद्धा काहीतरी करतोय. त्यामुळे आपल्यामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि त्यामुळे आपलं सराउंडिंग आपण इतके छान आनंदी हॅपी राहतो. जो आपला कॉन्फिडन्स असतो कधी-कधी कमी होतो, की आपण घरातच आहोत, काहीच करत नाहीये. त्यामुळे जो कॉन्फिडन्स कमी झालेला असतो, तो सुद्धा बूस्ट व्हायला मदत होते. आपल्यामध्येच आपल्याला नंतर कळतं, की "अरे हो, माझ्यात हे चेंजेस झाले पाहिजे, हे करायला पाहिजे मी, यामुळे मला चांगलं वाटतंय." तर हे छंद जोपासा आणि स्वतःला वेळ द्या. कारण जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि आपण खुश तर आपल्या घरातले सगळे खुश.